कानठळ्या बसवणाऱ्या फटाका सायलेन्सर आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या प्रेशर हॉर्नमुळे त्रस्त झालेल्या कराडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केलेले सुमारे 25 ते 30 फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न गुरुवारी रोड रोलरखाली चिरडून नष्ट केले. वाहतूक शाखेसमोर नागरिकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाहनांची संख्या वाढत असताना काही वाहनचालक आपल्या वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून फटाका सायलेन्सर तसेच मोठ्या आवाजाचे प्रेशर हॉर्न बसवत आहेत. या वाहनांमुळे रस्त्यावर ध्वनी प्रदूषण निर्माण होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सततच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेष त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी वाहतूक शाखेसमोर रोड रोलर चालवून त्यांचा कायमचा नायनाट करण्यात आला. या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, घाडगे, देशमुख, जाधव, AI चव्हाण तसेच पोलीस हवालदार प्रवीण कोळी, महेंद्र सावंत, गोकुळ हादगे, कपिल टिकोळे, प्रतीक वत्रे, नवनाथ पाटील, आशिष पाटील, तृप्तीवीर व इतर कर्मचारी उपस्थित होते. वाहतूक विभागाकडून पुढील काळातही फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कराड शहर वाहतूक शाखेमार्फतीने आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय श्री निखिल पिंगळे साहेब, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय राजश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वाहतूक शाखेमार्फतीने मागील काही दिवसामध्ये कराड शहर, मलकापूर शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बुलेट तसेच इतर गाड्यांच्या वरती मॉडिफाईड करून कर्णकर्कश फटाके फोडणारे सायलेन्सर बसवण्यात आले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याचा आवाज येत होता आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तरुण मुले रात्री अपरात्री तसेच इतर वेळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या चालवत होते. तर सदर अनुषंगाने कराड वाहतूक शाखेने त्यांच्यावरती कारवाई करून अशा पद्धतीचे जे मॉडिफाईड अल्टरेशन करणारे जे सायलेन्सर आहेत ते सायलेन्सर यांच्यावरती कारवाई करून ते जप्त करण्यात आले होते. सदर मुळे साहजिकच लहान मुले, वृद्ध त्याचबरोबर इतर दवाखान्यामध्ये उपचार घेणारे जे रुग्ण आहेत यांच्या आरोग्यावरती त्याचा मोठा परिणाम होता. ध्वनी प्रदूषण वाढत होतं. त्यामुळे अशा सायलेन्सर जप्त करून ते पुन्हा वापरण्यात येऊ नयेत याकरता त्यांच्यावरती आज रोजी रोलर फिरवण्यात आलेला आहे. कराड वाहतूक शाखेमार्फतीने सर्व लोकांना, वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीचे अल्ट्रेशन करणारे सायलेन्सर बसवणे, कर्णकर्कश फटाके फोडणारे, आपल्या वाहनामध्ये बदल करणारे, मॉडिफाय करणारे सायलेन्सर बसवण्यात आले असेल तर ते काढून घ्या. ते कायद्यानं बेकायदेशीर आहे. त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि यापुढे देखील ही कारवाई चालूच राहील.